आणि आता बातम्या पावसासंदर्भातल्या। गेले 8 दिवस कोकणात परतीच्या पावसाचा धुमाकूळ, डोळ्यासमोर भिजत असलेलं भाताचं पीक वाचवण्याची धडपड, सोशल मीडियावरील व्हिडिओतून कोकणातल्या शेतकऱ्याची व्यथा समोर। भंडाऱ्यात अवकाळी पावसाने 474 गावांमधील 43,000 शेतकऱ्यांना फटका, हातातोंडाशी आलेलं भात पीक गेलं पाण्याखाली, नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी। नाशिकच्या निफाडमध्ये मुसळधार पावसाचा मिरची पिकावर बसला परिणाम, तर शेतकऱ्यांच्या चिंतेत झाली वाढ, नुकसान भरपाई देण्याची देखील होतीये मागणी। जळगावच्या बोदवड तालुक्यातील जामठी या ठिकाणच्या येवती शिवारामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस, खडून जमिनीवरती पडलेला मका गेला वाहून, तातडीने पंचनामे करा आणि मदतीची मागणी द्या अशी मागणी। छत्रपती संभाजीनगरच्या गंगापूर तालुक्यातील काही गावांना पुन्हा पावसाने झोडपलं, शेतीचं नुकसान, शेतात साचलं पाणी, कापसासह इतर पिकं गेली पाण्याखाली। बुलढाण्यात रात्री झालेल्या अवकाळी पावसामुळे आता शेतकऱ्यांचं मोठं नुकसान, कपाशी, मक्यासह इतर पिकांचं नुकसान, मोताळा, चिखली, बुलढाण्यासह इतर तालुक्यांमध्ये आता पाऊस।